सखा एक तर संतांनी संताला म्हटलं अथवा देवाला म्हटलं, दोनच प्रमाण आहे गीतेमध्ये. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती. बस उत्तर आलं बरोबर आहे. एक तर देवाला माहित संताला विवेक सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. संताला सखा म्हटलं अथवा भगवंताला सखा म्हटलं हे लक्षात ठेवा. सखा नाहीतर कांडिता कांडिता हा अभंग जनाबाई बरं का. आता सगळे जनाबाईचे सुरू झाले 10 वाजल्यापासून. कांडिता कांडिता सीन आला पंढरीनाथा. मग मदत करायला आला देवानं मदत सुरू केली. सर्वांगी घामाला आणि तेने पितांबर भिजला. पुढचं चरण पहा. ते कांडत असताना मुसळात लक्ष गेलं जनाबाईचं तर त्या देवाच्या हातापासून रक्त येत होत. बरं आणि जेव्हा रक्त बघितलं जनाबाई एकदम रडायला लागली. का रडते जणी? हाताले फोड पितांबर भिजला. सर्वांगी घाम आला. त्याने पितांबर भिजला. पायी तोंडर हाती कळी आणि कोंडा आता करून काढी. हे घरी गेल्यावर वाचा तुम्ही का सांगतो. जणी बैसली नायाला आणि पाणी नाही विसाण्याला. जास्त गरम असलं का नाही भगवान बाबा ते प्यायचं नाही म्हणत नाही. जास्त गरम असलं तर देव गार होतायचा पाणी आणि जास्त गार झालं तर गरम होतायचा.
आणि जनाबाईची वेणीफणी करून द्यायचा जगाचा बाप. आणि वेणीफणी झाल्या जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, जनी सांगे लोका, पावसाळी माझा सखा, पावसाळी माझा प्रमाणात त्याला जोडली ती जनाबाईचीच आहे बरं का. हे काही कविता वगैरे नाही, जनाबाईचेच अभंग आहे. पण सखा शब्दासाठी तुझं विन सखे कोण, नाव घालाव जनाबाईला भगवान बाबा. आणि जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे लोका, नाव घाली माझा सखा. हे रुक्माई आईपर्यंत गेली चर्चा. रुक्माई आईनं संध्याकाळी काय ऐकते मी पंढरी, कारण आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो किसी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, भाग रहा, साहेब आले, साहेब आले, साहेब. आणि साहेब घरी आले की मी आहो, तुमचं चांगलं असेल मी देवाचं सांगतो. रुक्माई काय ऐकते पंढरीत, तुमच्या पुढे दह्या दुधाच्या घागरीची लाईन लागली अभिषेकाला, आणि तुम्ही त्या नामदेवाच्या दासीची जनीची वेणीफणी काय ऐकते मी. देवाचं रडणं सुरू झालं. रुक्माई म्हणल्या का रडताय, ती गंगा खेळून आली, मायबाप लहानपणी मेले, मग तुम्ही का रडता. देव म्हणते रुक्मिणी, आणि माझ्या जनीला नाही कोणी, म्हणून नाव घाली माझा सखा, तुझं वीन सखे कोण. उगाच शब्द आहे का. आणि माझे करील संरक्षण. असं करता करता जनाबाईचं लक्ष गेलं 12 वाजले. मग 5वं चरण, अंत किती पासी देवा, अंत किती पासी देवा, त्या अर्थी तो शब्द नाही, थोर श्रम झाले जीवा. श्रम म्हणजे लक्षे 84 योनीद्वारी झालो भिकारी, याचक एक एक योनी, आणि कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. जन्माचे श्रम, मरणाचे श्रम,
जन्माच्या वेळेला प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळपण व्यवस्थित, नाही तर यंदाची कर्म जाड आणि तुझी मान अडकली. डॉक्टर जाई म्हणतात दिगड्या पाटील, बाळ पाहिजे का आई? बाळ पाहिजे असेल तर आई जाते, आई पाहिजे असेल तर तुकडे करून काढतो. हे जन्माचे श्रम, मरायचे श्रम. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही. अरे जीव जातो शरीरातून तेव्हा शरीर त्याला धरून धरून ठेवतं. आणि मग आपण म्हणतो बराच वेळ झाला टाकलं खाली, जीव जात नाही, जीव जात नाही. का जात नाही याचं कारण सांगतो. एवढं प्रेम जगात कोणाचं नाही. कोणाला किती बाता मारू द्या दीपकराव, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं. अरे ते गुटख्याच्या पुड्या खाण्यासाठी प्रेम आहे. खरं प्रेम दोघाचं, जीवाचं आणि देहाचं. शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही एकमेकाला. आता तुम्ही कीर्तनाला आले तर शरीर घरी ठेवून जीव आला का? जीव राहिला घरी, डेड बॉडी आली. जिथे जाईल तेथे घरी दारी सुख दुःखात पडता नसे दोघाशी. फासावर जायचं असलं तरी दोघं, बायका पोरं नाते गोते बाजूला राहील. याकूब मेमनला फाशी आमच्या नागपूरला झाली. त्याचा परिवार मुंबईला होता, पण फासावर दोघे गेले. याकूब मेमन त्याचा जीव शेवटच्या श्वासापर्यंत असतात. आणि म्हणून जीव जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शरीर रडतं, जाऊ नको, जाऊ नको जीवा. अरे तू आहे म्हणून मला ठेवलं या बंगल्यात. तू गेल्यावर माझे पोरं मला 7 तास नाही ठेवायचे. माझं खोटं असेल तर मरून पहा आणि मग मला मोबाईल करा. बाहेरची चर्चा कशा करता उशीर. मुलगी यायची म्हणते कुठून? दिल्लीहून. पागल झाला का म्हणा? दिल्लीहून मुलगी यायला 22 तास. काल नेलं ते डेड बॉडीचे काय होईल? आता कोणाची वाट पाहू नका म्हणा. काढा काढा म्हणते त्याचं नाव मरण. ते श्रम. जन्माला येतो ते श्रम. थोर श्रम झाले जीवा 184 योनीद्वारे. पंत किती पाळते देवा, थोर श्रम झाले जीवा. मग आता एवढंच ठाव दे पायात असे, दुसरं काय नाही. आता एवढं. आता हे पा एक संबंध आहे. ही देवाची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर नाही बरं का. तिकडं आमच्या नावात काही अर्थ नाही. तर सगळ्या नावाचा एक अभंग आहे नामदेवाचा. घरी गेल्यावर पाहून गेले, थोडक्यात स्पर्श करून जातो. पतित पावन म्हणती माझ्या स्वामी ते उद्धरी पतिताते म्हणूनिया. विश्वंभर म्हणते माझ्या स्वामी ते पोसितो विश्वाते म्हणूनिया. अभंग नामदेवाचा. केशव म्हणते माझ्या स्वामी ते हरतो क्लेशाते म्हणूनिया. तसं जगत जीवन म्हणते माझ्या स्वामी ते जीवन जगाते म्हणूनिया. जगाला जीवन देतो म्हणून जग जीवन. हा अभंग नामदेवाचा जनाबाई शेवटी उल्लेख करा. सकळ जीविता जीवना, सकळ जीविता जीवना.
हो